काही नाती एका जन्मात संपत नाहीत, ती पुन्हा जन्म घेऊन अपूर्ण गोष्ट पूर्ण करायला परत येतात. कोल्हापूर जिल्ह्यातील एका शांत आणि निसर्गरम्य गावात आदित्य आणि त्याची पत्नी स्वरा आपल्या छोट्याशा कुटुंबासोबत आनंदाने राहत होते. त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे त्यांची 5 वर्षांची गोंडस मुलगी परी. तिच्या निरागस हसण्याने घर कायम आनंदाने भरलेलं असायचं. परी तिच्या बाबांची खूप लाडकी होती. ती प्रत्येक क्षणी आदित्यच्या मागे फिरायची. संध्याकाळी तो कामावरून घरी आला की ती धावत जाऊन त्याला मिठी मारायची. रात्री झोपण्यापूर्वी ती नेहमी म्हणायची, "बाबा, मी तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही." आदित्य तिच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवत हसून म्हणायचा, "आणि मीही तुला कधीच एकटं सोडणार नाही." स्वराही त्या दोघांकडे पाहून मनोमन आनंदी व्हायची. त्यांचं छोटंसं कुटुंब प्रेम, विश्वास आणि आनंदाने भरलेलं होतं. पण प्रत्येक सुखी आयुष्याची परीक्षा घेण्यासाठी नियती कधी ना कधी समोर उभी राहते. एका रविवारी सकाळी त्यांनी गावाबाहेर फिरायला जाण्याचा बेत आखला. परी खूप आनंदात होती. ती संपूर्ण रस्ताभर गाणी गात होती आणि आपल्या आई वडिलांसोबत हसत खेळत प्रवास करत होती. मात्र काही अंतरावर पोहोचताच एका भरधाव ट्रकने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. क्षणात सर्व काही बदललं. अपघात इतका भीषण होता की परीचा जागीच मृत्यू झाला. आदित्य आणि स्वरा गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल झाले. त्या एका अपघाताने त्यांच्या आयुष्यातील सर्व आनंद हिरावून घेतला. परी गेल्यानंतर घरातील प्रत्येक कोपरा ओस पडला. तिच्या खेळण्यांकडे पाहिलं की स्वराच्या डोळ्यात अश्रू यायचे. ती रोज मुलीचा फोटो मिठीत घेऊन रात्रभर रडत बसायची. आदित्य बाहेरून स्वतःला खंबीर दाखवायचा, पण आतून तो पूर्णपणे तुटला होता. मुलीच्या आठवणी त्याला प्रत्येक क्षणी सतावत होत्या. कामात मन लागत नव्हतं. आयुष्य फक्त जगायचं म्हणून तो जगत होता. असं करत करत 5 वर्ष निघून गेली. एक दिवस आदित्य कामानिमित्त दुसऱ्या गावात गेला. काम आटोपल्यानंतर तो बाजारातून चालत असताना त्याची नजर 7 ते 8 वर्षांच्या एका लहान मुलीकडे गेली. ती मुलगी अचानक त्याच्याकडे पाहून हसली. क्षणाचाही विलंब न करता ती धावत त्याच्याजवळ आली आणि त्याचा हात धरून म्हणाली, "बाबा, मला ओळखलत नाही का?" हे शब्द ऐकताच आदित्यच्या पायाखालची जमीन सरकली. तो काही क्षण तिच्याकडे अवाक होऊन पाहत राहिला. त्या मुलीचा चेहरा, तिचं हसणं, बोलण्याची शैली आणि डोळ्यातील निरागसपणा अगदी त्याच्या दिवंगत मुलगी परीसारखाच होता. आदित्य काही क्षण त्या लहान मुलीकडे स्तब्ध उभा राहून पाहत राहिला. त्याला काहीच समजत नव्हतं. मनात विचारांचं वादळ उठलं होतं. त्याने स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला आणि मनाशी म्हणाला, "कदाचित हा केवळ योगायोग असेल. इतक्या लवकर कोणताही निष्कर्ष काढणं योग्य नाही." त्याने प्रेमाने त्या मुलीला विचारलं, "बाळा, तू मला बाबा का म्हणालीस?" मुलगी निरागसपणे हसली आणि अगदी सहज म्हणाली, "कारण तुम्ही माझे बाबा आहात. मी परी आहे." हे शब्द ऐकताच आदित्यच्या अंगावर काटा आला. त्याचा श्वास जड झाला. काही क्षण तो काहीच बोलू शकला नाही. तेवढ्यात त्या मुलीचे आई वडील धावत आले. त्यांनी
आदित्यची माफी मागितली आणि म्हणाले, साहेब, कृपया तिचं बोलणं मनावर घेऊ नका. ती लहानपणापासून अशाच विचित्र गोष्टी बोलते. आम्हालाही याचं कारण कधी समजलं नाही. आदित्य तिथून निघण्याचा प्रयत्न करू लागला, पण तेवढ्यात ती मुलगी पुन्हा त्याच्याजवळ आली आणि शांत आवाजात म्हणाली, बाबा, आपल्या घराच्या अंगणात आंब्याचं झाड आहे ना? मी तुम्हाला त्यावर झोपाळा बांधायला सांगितलं होतं. तुम्ही म्हणाला होता की पुढच्या रविवारी नक्की बांधू. हे ऐकताच आदित्य पूर्णपणे हादरला. ही गोष्ट त्याच्याशिवाय त्याची पत्नी स्वरा आणि त्यांची मुलगी परी यांच्याशिवाय दुसऱ्या कोणालाही माहीत नव्हती. त्याच्या डोळ्यांसमोर भूतकाळातील प्रत्येक क्षण जिवंत झाला. आदित्यच्या मनात आता असंख्य प्रश्न निर्माण झाले. ही मुलगी नेमकी कोण होती? तिला त्यांच्या घरातील इतक्या खाजगी गोष्टी कशा माहीत होत्या? हा केवळ योगायोग होता की नियती त्याला एखादं गूढ सत्य दाखवत होती? पुनर्जन्म खरंच असतो का? त्या दिवशी आदित्यच्या मनात भीती, आश्चर्य आणि कुतूहल या तिन्ही भावना एकाच वेळी निर्माण झाल्या. तो शांतपणे त्या मुलीच्या आई वडिलांशी बराच वेळ बोलला. त्यातून त्याला समजलं की लहानपणापासूनच ती मुलगी अनेकदा आपल्या घराबद्दल, आई बाबांबद्दल आणि काही आठवणींबद्दल बोलायची, ज्या तिच्या सध्याच्या आयुष्याशी अजिबात संबंधित नव्हत्या. सुरुवातीला तिच्या आई वडिलांना वाटलं की ती लहान आहे, त्यामुळे कल्पना करत असेल. पण जशी जशी ती मोठी होत गेली तसतशा तिच्या आठवणी अधिक स्पष्ट आणि अचूक होत गेल्या. हे ऐकून आदित्यचा संभ्रम आणखी वाढला. त्याला जाणवलं की या रहस्यामागे काहीतरी असामान्य सत्य दडलं आहे. शेवटी त्याने मनाशी एक ठाम निर्णय घेतला, सत्य काहीही असो, मी त्याचा शेवटपर्यंत शोध घेणार. कारण या प्रश्नांची उत्तरं मिळाल्याशिवाय मला आयुष्यभर शांतता मिळणार नाही. दुसऱ्या दिवशी आदित्य पुन्हा त्या लहान मुलीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला. रात्रभर त्याला झोप लागली नव्हती. तिच्या तोंडून ऐकलेल्या प्रत्येक शब्दाने त्याच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण केले होते. सत्य काय आहे हे जाणून घेण्याची त्याची इच्छा आता अधिकच तीव्र झाली होती. आदित्य घरात पोहोचताच ती मुलगी आनंदाने त्याच्याकडे धावत आली. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान होतं, जणू ती अनेक वर्षांनी आपल्या जवळच्या व्यक्तीला भेटत होती. ती त्याचा हात धरून घराच्या मागच्या अंगणात घेऊन गेली. काही क्षण शांत राहिल्यानंतर ती हळू आवाजात म्हणाली, बाबा, माझ्या खोलीत गुलाबी रंगाची बाहुली होती. मी रोज रात्री तिच्यासोबत झोपायचे. तुम्ही मला ती वाढदिवसाला आणून दिली होती. हे ऐकताच आदित्यच्या डोळ्यात अश्रू आले, कारण परीची सर्वात आवडती बाहुली खरंच गुलाबी रंगाची होती. ती बाहुली आजही त्यांच्या घरात जपून ठेवलेली होती. त्या बाहुलीबद्दल त्यांनी कधीच कोणालाही सांगितलं नव्हतं. आदित्य काही बोलण्याआधीच मुलगी पुन्हा म्हणाली, आई, मला झोपताना गोष्ट सांगायची आणि तुम्ही माझ्या डोक्यावरून हात फिरवायचे. मला ते दिवस अजूनही आठवतात. हे शब्द ऐकताच आदित्य पूर्णपणे भावूक झाला. त्याला आपल्या मुलीसोबत घालवलेला प्रत्येक क्षण आठवू लागला. मात्र पुढच्याच क्षणी त्या मुलीने अशी गोष्ट सांगितली ज्यामुळे आदित्यच्या अंगावर काटा आला. ती गंभीर आवाजात म्हणाली, अपघाताच्या दिवशी मी मागच्या सीटवर बसले होते. मोठा ट्रक आपल्या कारकडे वेगाने येताना मला दिसला होता. मला खूप भीती वाटली होती. मी तुम्हाला हाक मारली होती. हे ऐकताच आदित्यच्या डोळ्यांसमोर त्या भीषण अपघाताचं संपूर्ण दृश्य पुन्हा उभं राहिलं. त्याचा श्वास
वेगाने चालू लागला. तो स्वतःला सावरू शकला नाही. तो तिथेच जमिनीवर बसला आणि मोठ्याने रडू लागला. 5 वर्षांपासून मनात दडवून ठेवलेलं दुःख आज पुन्हा बाहेर आलं होतं. त्या मुलीचे आई-वडीलही हे सर्व पाहून हादरले. त्यांना आता जाणवू लागलं की त्यांच्या मुलीच्या बोलण्यात केवळ कल्पना नव्हती. ती ज्या आठवणी सांगत होती त्या इतक्या अचूक होत्या की त्याचं कोणतंही साधं स्पष्टीकरण देता येत नव्हतं. घरात काही क्षण पूर्ण शांतता पसरली. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता, खरंच आत्मा पुन्हा जन्म घेतो का? की नियती काही अपूर्ण नाती पुन्हा एकत्र आणते? आदित्य घरी परतल्यानंतर त्याने घडलेली प्रत्येक घटना स्वराला शांतपणे सांगितली. त्या लहान मुलीने सांगितलेल्या प्रत्येक आठवणी, तिचे शब्द आणि तिचं वागणं हे सर्व त्याने स्वरासमोर मांडलं. सुरुवातीला स्वराने यावर अजिबात विश्वास ठेवला नाही. तिला वाटलं की आदित्य अजूनही परीच्या आठवणींतून पूर्णपणे सावरलेला नाही, त्यामुळे त्याला प्रत्येक ठिकाणी परीच दिसत आहे. ती शांतपणे म्हणाली, आदित्य, आपल्या मुलीची आठवण आपल्या मनातून कधीच जाणार नाही, पण याचा अर्थ असा नाही की प्रत्येक गोष्ट पुनर्जन्माशी जोडली जाईल. आदित्यने कोणताही वाद घातला नाही. तो फक्त म्हणाला, मीही सुरुवातीला असंच समजलो होतो, पण त्या मुलीला अशा अनेक गोष्टी माहीत आहेत ज्या फक्त आपल्याला आणि परीला माहीत होत्या. एकदा तिची भेट घे, त्यानंतर तुला जे योग्य वाटेल ते मान. दुसऱ्याच दिवशी दोघे त्या मुलीच्या घरी गेले. दार उघडताच ती मुलगी स्वराकडे धावत आली. क्षणाचाही विलंब न करता तिने स्वराला घट्ट मिठी मारली. तिच्या डोळ्यात अश्रू होते. ती हळू आवाजात म्हणाली, आई, तू अजूनही रात्री माझा फोटो जवळ घेऊन रडतेस ना? मी रोज तुला पाहत होते. मला तुझं दुःख पाहवत नव्हतं. हे शब्द ऐकताच स्वराच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला, कारण ही गोष्ट तिने कोणालाही कधीच सांगितली नव्हती. परी गेल्यानंतर प्रत्येक रात्री ती तिचा फोटो जवळ घेऊन रडायची. तिचं हे दुःख फक्त तिला आणि आदित्यलाच माहीत होतं. स्वरा काही क्षण त्या मुलीकडे पाहतच राहिली. तिच्या मनातले सर्व प्रश्न, सर्व शंका आणि सर्व तर्क एका क्षणात विरघळून गेले. तिने त्या मुलीला प्रेमाने मिठी मारली आणि रडू लागली. काही दिवस विचार केल्यानंतर दोन्ही कुटुंबांनी शांतपणे एकत्र बसून चर्चा केली. या संपूर्ण घटनेने प्रत्येकाच्या मनात अनेक भावना निर्माण झाल्या होत्या. कोणालाही कोणावर अन्याय करायचा नव्हता. सर्वांना एकच गोष्ट महत्त्वाची वाटत होती, त्या निरागस मुलीचं आनंदी आणि सुरक्षित भविष्य. मुलीच्या सध्याच्या आई-वडिलांनी प्रेमाने सांगितलं, ही आमची मुलगी आहे आणि आम्ही तिच्यावर मनापासून प्रेम करतो, पण तिच्या मनात तुमच्याबद्दल असलेलं प्रेमही आम्ही कधीच कमी होऊ देणार नाही. आदित्य आणि स्वरानेही त्यांच्या निर्णयाचा आदर केला. ते म्हणाले, आम्हाला तिच्यावर कोणताही हक्क नको आहे. आम्हाला फक्त तिच्या आयुष्यात आनंद पाहायचा आहे. ती जिथे असेल तिथे कायम सुखी राहो, एवढीच आमची इच्छा आहे. काळ हळूहळू पुढे सरकत गेला. आदित्य, स्वरा आणि त्या लहान मुलीच्या कुटुंबामध्ये एक अतूट विश्वासाचं आणि प्रेमाचं नातं निर्माण झालं. सुरुवातीला सर्वांनाच या अनोख्या नात्याची भीती आणि संभ्रम वाटत होता, पण काळ जसा पुढे गेला तसं तसं त्यांनी या नात्याला मनापासून स्वीकारलं. आदित्य आणि स्वराने भूतकाळात अडकून न राहता वर्तमानात जगायला सुरुवात केली. परीच्या आठवणी त्यांच्या मनात कायम होत्या, पण त्या आठवणी आता फक्त दुःख देत नव्हत्या. त्या त्यांना प्रेम, माया आणि नात्यांची खरी किंमत शिकवत होत्या. त्या मुलीनेही दोन्ही कुटुंबावर सारखंच प्रेम केलं. ती वेळोवेळी आदित्य आणि स्वराला भेटायला यायची, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी व्हायची आणि आपल्या सध्याच्या आई-वडिलांनाही तितकंच प्रेम द्यायची. हळूहळू सर्वांच्या आयुष्यात पुन्हा आनंद परत आला. आदित्यला एक गोष्ट मनापासून समजली, शरीर बदलू शकतं, आयुष्य बदलू शकतं, परिस्थिती बदलू शकते, पण खरं प्रेम, आत्म्याचं नातं आणि मायेचा बंध कधीच संपत नाही. स्वरालाही
आता मनशांती मिळाली होती. तिने परीला गमावलं होतं, पण तिच्या प्रेमाची अनुभूती पुन्हा एकदा नियतीने तिला दिली होती. वर्षे सरत गेली. ती लहान मुलगी मोठी झाली. तिने आपल्या आयुष्यात चांगले संस्कार, माणुसकी आणि प्रेम यांनाच सर्वात मोठं स्थान दिलं. ती दोन्ही कुटुंबांचा समान आदर करू लागली आणि प्रत्येकाला एकच संदेश देऊ लागली. नाती फक्त रक्ताने जुळत नाहीत, ती प्रेम, विश्वास आणि आत्म्याच्या बंधाने जुळतात. त्या दिवसानंतर आदित्य आणि स्वराच्या मनात पुनर्जन्माबद्दल कोणताही वाद उरला नाही. त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट एकच होती, त्यांच्या मुलीचं प्रेम आजही त्यांच्यासोबत होतं. पुनर्जन्म आहे की नाही याचं उत्तर प्रत्येकाच्या श्रद्धेनुसार वेगळं असू शकतं, पण खरं प्रेम, निस्वार्थ माया आणि आत्म्याचं नातं कधीच संपत नाही. काही नाती काळ, अंतर आणि मृत्यू यांच्याही पलीकडे जाऊन कायम जिवंत राहतात. म्हणून आपल्या माणसांवर मनापासून प्रेम करा, कारण प्रेम हीच अशी एकमेव गोष्ट आहे जी कधीच मरत नाही. मित्रांनो, जर आजची पुनर्जन्म ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा. तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला पुनर्जन्मावर विश्वास आहे का? होय की नाही? तुमचं उत्तर कमेंटमध्ये जरूर लिहा. अशाच हृदयस्पर्शी, भावनिक आणि आयुष्याला नवी दिशा देणाऱ्या मराठी कथा पाहण्यासाठी आमच्या मनस्पर्श कथा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबियांनाही शेअर करा, कारण कधीकधी एक कथा फक्त मनोरंजन करत नाही, तर आयुष्यभर लक्षात राहणारा विचार देऊन जाते. धन्यवाद.